करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला करिअर कट्टा हा उपक्रम, या उपक्रमाअंतर्गत 52 आठवड्यांच्या संवाद शृंखलेतील 16व्या सत्रामध्ये मी स्वराज कदम आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. या संपूर्ण संवाद शृंखलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सातत्याने मार्गदर्शन करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय राजीव ननकर सर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा संचालक राज्य नागरी विकास संस्था यशदा पुणे यांचे मी करिअर कट्टाच्या या ऑनलाईन व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या सत्रामध्ये उपस्थित असलेले आदरणीय यशवंत शितोळे सर, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो. करिअर कट्टा हा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आणि जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी. चला तर सर्वांना नमस्कार, शुभ संध्या. आणि मागच्या आठवड्यात आपण स्पर्धा परीक्षेचा बाबत मार्गदर्शन केलं आपण सर्वांना. त्याच्यामुळे आपली थोडीशी जी ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ नावाची जी सिरीज आहे ती थोडीशी खंडित झाली होती. परंतु आता परत आजचं 16वं लेक्चर घेऊन मी इथे तुमच्या समोर उपस्थित आहे. फक्त आजचं जे सेशन आहे ते फक्त आपण अर्ध्या तासाचं घेणार आहोत. खरं पाहिलं तर मी आता जालना येथे आहे, सुट्टीवर आहे आणि जालना येथे माझी काही वैयक्तिक कामं पेंडिंग होती, त्याच्यासाठी मी जालना जिल्ह्यात आलेलो आहे. आणि त्यामुळे आजचं सेशन जे आहे ते आपण 1 तासाचं न घेता फक्त अर्ध्या तासाचं घेणार आहोत. आणि मग पुढच्या सेशन मध्ये मग या सेशन मधला जो काही पार्ट शिल्लक राहील तो त्यावेळेस पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे एक 20 मिनिटं विषयावर बोलणं आणि विषयाच्या अनुषंगाने एक 10 मिनिटं प्रश्न. ठीक आहे. खरं पाहिलं तर आज मी खूप बिझी होतो, व्यस्त होतो. आणि जालन्याला पण मी जे आलेलो आहे ते फक्त 2 गोष्टीमुळेच आलेलो आहे. मी इथे जवळपास 12 वर्ष मराठवाड्यामध्ये काम केलं आणि 12 वर्षात मराठवाड्यामध्ये काम करत असताना 7.5 वर्ष मी जालना जिल्ह्यामध्ये विविध पदावर काम केलं. आणि जालन्यामध्ये मी SDM परतूर होतो, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर जालना होतो, भूसंपादन अधिकारी जालना होतो आणि त्याचबरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुद्धा जालना होतो. तर ह्या 7.5 वर्षामध्ये म्हणजे सलग 7.5 वर्ष नव्हतो, पहिले 2 वर्ष होतो, मग नंतर परत गॅप घेतला, दुसऱ्या जिल्ह्यात गेलो, परत आलो, परत 3 वर्ष होतो आणि परत त्याच्यानंतर शेवटी 3 वर्ष होतो आणि नंतर मग मी मुंबईला गेलो. सांगण्याचं तात्पर्य आहे, मी हे याच्यासाठी सांगतोय की जालन्यामध्ये मी काम करत असताना इथे मी नेटवर्किंग स्किल आणि इंटरपर्सनल रिलेशन या गोष्टीवर खूप महत्वपूर्ण असं काम केलं. आणि त्याच्या अनुषंगाने इथे जे काही माझे इंटरपर्सनल रिलेशन तयार झाले होते किंवा नेटवर्क तयार झालं होतं, तर त्यासाठी त्या लोकांना भेटण्यासाठी मी सुट्टी काढून इकडे आलो. आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल आणि आपला प्रोग्रेस करायचा असेल, मग तो स्पर्धा परीक्षेत असो किंवा रेग्युलर एखाद्या व्यवसायामध्ये असो किंवा ऑर्गनाइज सेक्टरमध्ये असो किंवा अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये असो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असो किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असो, मला असं वाटतं की कोणत्याही सेक्टरमध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर 2 गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट जी आहे ती आहे इंटरपर्सनल रिलेशन. There are 2 type of relation. One is personal relation and one is interpersonal relation. Personal relation म्हणजे काय, तर आपण आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या भावाबरोबर, आपल्या मामांबरोबर, आपल्या काकांबरोबर जे काही रिलेशन असतं दॅट इज पर्सनल टाईप ऑफ रिलेशन. पण आपण कॉलेजमध्ये शिकतो, त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी काम करतो, त्याच्यानंतर आपण समाजात वावरतो, तर या ठिकाणी जे आपले रिलेशन्स तयार होतात, संबंध तयार होतात, त्याला इंटरपर्सनल रिलेशन किंवा मराठीमध्ये आंतरवैयक्तिक संबंध असे म्हणतात.
आणि आयुष्यामध्ये प्रोग्रेस करत असताना ह्या इंटरपर्सनल रिलेशनला अनन्यसाधारण असं महत्व आहे. हे इंटरपर्सनल रिलेशन जेव्हा अधिक दृढ होतात त्यावेळेस आपलं एक नेटवर्क तयार होतं. आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी तुमचं इंटरपर्सनल रिलेशन आणि नेटवर्क तयार होणं ही एक अनिवार्य अशी बाब आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मी मागे नेहमी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये कोणतीही घटना जी आहे किंवा कोणती बाब जी आहे किंवा कोणताही पर्पज आहे किंवा कोणतंही टार्गेट आहे किंवा कोणतंही गोल आहे किंवा कोणतंही ऑब्जेक्टिव्ह आहे, ही कोणतीही घटना आपोआप घडत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काम करावं लागतं. म्हणजे तुमच्या शेजारी कुणीतरी गृहस्थ राहत आहेत, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकतायत तिथे काही तुमचे मित्र आहेत किंवा तुम्ही कामाच्या ठिकाणी असाल तर तिथे तुमचे काही सहकारी आहेत. ह्या सर्वांबरोबर इंटरपर्सनल रिलेशन तुमचं जेवढं मजबूत होईल तेवढी लोक तुम्हाला मदत करायला पुढे येणार आहेत. पण विद्यार्थी मित्रांमध्ये इंट्रोवर्टनेस किंवा ज्याला म्हणतो अंतर्मुखपणा, म्हणजे माझं ज्याच्याकडे काम पडेल मी त्याच्याशीच बोलेल, माझं जिथे आडेल मी त्याच्याशीच बोलेल, मला ज्याचा फायदा आहे मी त्याच्याशीच बोलेल, हा जो विद्यार्थ्यांमध्ये दुर्गुण किंवा गुण, आपण त्याला दुर्गुणच म्हणू, असेल तर त्या माणसाचं नेटवर्क तयार होत नाही. पूर्ण जागतिक स्तरावर पण आपण इंटरनॅशनल रिलेशन आपण विचारात घेतो. म्हणजे वेगवेगळ्या देशांना जरी प्रगती करायची असेल तर त्यांना इतर देशांशी संपर्क साधून सहकार्य करूनच स्वतःची प्रगती साधावी लागते. अगदी त्याचप्रमाणे कोणत्याही मनुष्य प्राण्याला, ह्युमन बिईंगला जर प्रगती साधायची असेल तर त्याला इतरांची मदत घेणं, सहकार्य घेणं, कोऑपरेशन घेणं, कोऑर्डिनेशन ठेवणं, ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. आणि त्याच्यामुळे युवा मित्रांनी किंवा विद्यार्थी मित्रांनी आपलं इंटरपर्सनल रिलेशन कसं वृद्धिंगत होईल, आपलं नेटवर्किंग स्किल कसं वाढेल, याच्यावर रोज काम करायला पाहिजे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण कॉलेजमध्ये जात असतो, आपण सोसायटीमध्ये जात असतो, आपण कामाच्या ठिकाणी जात असतो, आपण जर कुठे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतो तर तिथे जात असतो. आणि हे जेव्हा आपण तिथे जातो तर त्यावेळेस आपल्या आजूबाजूला असंख्य लोक वावरत असतात. आणि ही लोक ज्यावेळेस आपल्या आजूबाजूला असतात तर या लोकांकडून आपण काही ना काही तरी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही विशेष असतं, परंतु त्याच्याकडचं विशेष घेऊन आपण काहीतरी शिकावं, आपण त्याच्याकडून काहीतरी घेऊन मोठं व्हावं, ही वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. आम्ही त्याला पियर लर्निंग असं म्हणतो. पियर लर्निंग म्हणजे आपल्या सहकाऱ्यांकडून आपण शिकणं. एखाद्याचं समजा उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याचं मॅथमॅटिक्स चांगलं असतं, एखाद्याचं इंग्लिश चांगलं, एखाद्याचं पॉलिटिकल सायन्स चांगलं असतं, एखाद्याचं जनरल अवेअरनेस चांगलं असतं, एखाद्याचं रिझनिंग चांगलं असतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी मित्रमंडळी असते त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत. पण ह्या कधी शक्य होतील, तो व्यक्ती तुम्हाला कधी सांगेल की ज्या वेळेस तुमचं नेटवर्किंग स्किल आणि इंटरपर्सनल रिलेशन स्किल तुमच्याकडे चांगलं आहे, उत्तम आहे, मजबूत आहे आणि भक्कम आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण, मला असं वाटतं की काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतोय तर त्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या लोकांशी जाणीवपूर्वक संपर्क साधला पाहिजे.
मग आता हा संपर्क कसा साधायचा असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिकच आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्याशी बोललो, त्याचा मोबाईल नंबर घेतला तर त्याला काय वाटेल, तो काय विचार करेल. परंतु मित्रांनो, सर्व समाज हा परस्पर सहकार्यावर आधारित आहे आणि त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जी लोक असतात त्यांच्याशी आपण कायम चर्चा केली पाहिजे, डिस्कशन केलं पाहिजे, हितगुज केली पाहिजे. काही तुम्हाला जर समस्या निर्माण होत असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी त्यांची मदत घेतली पाहिजे. पण हे करत असताना आपल्या समोर जी अडचणीची बाब उपस्थित होते ती म्हणजे अहंकार. आणि बऱ्याच वेळा हा अहंकार आपल्यामध्ये जास्त निर्माण झाल्यामुळे आपण इतरांकडून शिकून घेण्याची जी वृत्ती आहे ती गमावून बसतो. आपल्याला असं वाटतं की मी हुशार आहे आणि मी त्याला जर विचारलं तर त्याला माझी ती कमजोरी ठरेल. आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा विचारण्यासारख्या असतात, परंतु आपण लोकांना ते विचारत नाहीत, लोकांना ते त्यांच्याकडून जाणून घेत नाही, त्यांच्याकडून समजून घेत नाही आणि मग आपलं लर्निंग काही होत नाही. असं म्हटलं जातं की आपण जे वाचतो त्याच्यातून फक्त आपलं 10% लर्निंग होतं. आपण जे पाहतो त्याच्यातून आपलं 20% लर्निंग होतं आणि आपण ज्याची चर्चा करतो त्याच्यातून आपलं 70% लर्निंग होतं. आणि मग त्यामुळे मित्रांनो बघा, जर तुम्हाला नुसतं वाटत असेल की वाचून मी चांगलं लर्निंग करू शकेल तर मला असं वाटतं की हे सर्वार्थाने चूक आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही जास्त भर हा चर्चात्मक संवादाला दिला पाहिजे. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो तर त्यावेळेस संध्याकाळी 9:30 ते 12:30 हा वेळ आम्ही फक्त आणि फक्त ग्रुप डिस्कशन साठी रिझर्व्ह ठेवायचो. फक्त ग्रुप डिस्कशन. कारण आम्हाला त्याची जाणीव होती की ग्रुप डिस्कशन मधून जे शिकायला मिळतं, चर्चेतून जे शिकायला मिळतं, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून जे शिकायला मिळतं ते वाचून शिकायला मिळत नाही. शिवाय अनेक वेळा आपल्याला डिटेल आन्सर लिहायचं असतं आणि एमपीएससी मध्ये जेव्हा आपल्याला डिटेल आन्सर लिहायचं असतं किंवा आता मुख्य परीक्षेला तुम्हाला एसे लिहायचा असतो किंवा मुख्य परीक्षेला तुम्हाला आता जनरल स्टडीजचे 2 पेपर आहेत किंवा एसे असेल, त्यामध्ये जर आपल्याला काही लिहायचं असेल तर तिथे अनेक प्रकारचे, अनेक पर्स्पेक्टिव्हने, अनेक दृष्टिकोनातून आपल्याला आपला व्ह्यूज किंवा आपलं मत मांडायचं असतं. हे मत जे आहे किंवा ज्याला आपण ओपिनियन म्हणतो, हे ओपिनियन जे आहे ना ते वाचून किंवा मनन करून किंवा थिंकिंग करून तयार होत नाही, तर ते चर्चेच्या माध्यमातूनच तयार होत. शिवाय एखाद्या विषयाबद्दल आपल्याला आपला जो काही व्ह्यू आहे किंवा आपली जी काही इन्साइट आहे ती बऱ्याच अंशी एकांगी अशी असते, एका बाजूने पाहणारी असते. परंतु ज्यावेळेस त्याच गोष्टीवर, त्याच प्रश्नावर आपण इतरांचं मत जाणून घेतो त्यावेळेस ते वेगळं काहीतरी असतं. आणि ज्यावेळेस अशी वेगळी वेगळी मतं, वेगवेगळे ओपिनियन एखाद्या विषयाबाबत ज्यावेळेस आपल्याला माहीत होतात त्यावेळेस आपला त्या कोणत्याही घटनेकडे, कोणत्याही बाबीकडे, कोणत्याही विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा 360 डिग्रीज होतो. जेव्हा 360 डिग्रीज आपला व्ह्यूज होतो त्यावेळेस त्या विषयावर कोणत्याही प्रकारचा, कशाही प्रकारचा प्रश्न आला तर त्याला आपण चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. पण हे कधी शक्य होतं, मी परत मूळ विषयाकडे येतोय, हे जेव्हा कधी शक्य होतं तर ज्या वेळेस तुमचं इंटरपर्सनल रिलेशन आणि नेटवर्किंग स्किल हे चांगलं आणि मजबूत झालेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला जी लोक भेटतात त्यांच्याशी जुळवून घेणं,
त्यांना समजून घेणं आणि त्यांना उमजून घेणं आणि त्यांना मदत करणं आणि त्यांना सहकार्य करणं, ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपण आणल्या पाहिजेत. बऱ्याच लोकांना, विशेषतः मुलींना असं वाटतं की आपलं छोटस सर्कल आहे, तेच सर्कल आपण मेंटेन करावं, त्याच सर्कलमध्ये आपण स्टडी करावा, त्याच्या बाहेर जायची आवश्यकता नाही. शिवाय बऱ्याच वेळा असंही दिसतं की स्पर्धा परीक्षेचा जी मुलं अभ्यास करतात त्यांना असं वाटतं की त्यांची कॉम्पिटिशन त्यांच्या टेबलावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याशी आहे, किंवा त्यांना असं वाटतं की त्यांच्या क्लासमध्ये जी मुलं अभ्यास करतात स्पर्धा त्यांच्या सोबत आहे, किंवा मुलांना असंही वाटतं की त्यांची स्पर्धा त्यांच्या वर्गातल्या मुलांबरोबर आहे. मला असं वाटतं की ह्या एमपीएससी किंवा युपीएससी असेल, एमपीएससी ला साधारण 12 ते 15 लाख मुलं अभ्यास करतात, युपीएससी ला साधारण 1.5 कोटी मुलं अभ्यास करतात, आणि त्याच्यामुळे आपली स्पर्धा ही आपल्या सहकार्याशी कधीच नसते. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पण मग माझ्याकडे एखाद्या नोट्स आहेत, किंवा माझ्याकडे एखादं पुस्तक आहे, किंवा माझ्याकडे काहीतरी नवीन मटेरियल आलेलं आहे, आणि बऱ्याच वेळा मुलं आपल्या सहकार्याला किंवा आपल्या मित्राला ते दाखवत नाहीत, ते तसंच लपवून ठेवतात. त्यांना असं वाटतं की जे मला मिळालेलं आहे ते याला मिळायला नको. आणि मग ही जर पद्धत असेल तर तुमचंही लर्निंग होत नाही, त्याचंही लर्निंग होत नाही, आणि मग तुम्ही अपयशाचे धनी होता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा जो विद्यार्थी आहे त्यांनी कायम एक्स्ट्रोवर्ट असलं पाहिजे, त्यांनी मोठा विचार केला पाहिजे, त्यांनी दूरदृष्टी ठेवली पाहिजे, त्यांनी त्याचं मन जे आहे ना ते आभाळा इतकं मोठं पाहिजे. जेवढं त्याचं मन मोठं असेल तेवढी त्याची जी काही बुद्धिमत्ता आहे, किंवा त्याची जी काही थॉट प्रोसेस आहे, किंवा त्याला आपण इमोशनल वेलबिंग म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा त्याला फायदा होणार आहे. आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटतं की मी जेव्हा इथपर्यंत प्रवास केला, आजपर्यंतचा तो प्रवास जवळपास 22-23 वर्षाचा आहे, या प्रवासामध्ये मी जर कोणत्या विषयाला जर जास्त प्रायोरिटी दिली असेल तर ती आहे आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर आंतरवैयक्तिक संबंध अधिक दृढ करणे, आणि आपल्या स्वतःचं नेटवर्क जे आहे, ह्युमन बिईंग सोबतचं नेटवर्क हे जास्तीत जास्त घट्ट करणे, आणि त्या नेटवर्किंगच्या आधारावरच माझी इथपर्यंतची वाटचाल सुकर आणि सुखकर झालेली आहे. आणि म्हणून मी विषय सुरुवातीलाच मी सांगितलं की मी आज जालना जिल्ह्यामध्ये आहे, आणि मला वाटतं की सकाळपासून मी जवळपास 30 ते 40 लोकांना पर्सनली जाऊन भेटलेलो आहे. कारण या लोकांबरोबरचे माझे जे काही नेटवर्किंग आहे, इंटरपर्सनल रिलेशन आहे, हे जवळपास 10 वर्षापासून आहे. आणि मी पण त्यांना जी काही मदत केली त्यांच्या अडचणीत, त्यांच्या समस्येच्या वेळी, त्याची जाणीव त्यांनी पण ठेवलेली आहे. मलाही त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावर मदत केली, मीही ती जाणीव ठेवलेली आहे. आणि त्याच्यामुळे माझ्यासारखा अधिकारी जो पुण्यामध्ये नोकरी करतोय, तो स्वतः खास आपण जिथे नोकरी केलेला आहे तिथे येतो, तिथल्या लोकांना भेटतो, तिथल्या लोकांची चर्चा करतो. याच्यातून तुम्ही सुद्धा काहीतरी शिकावं असं मला वाटतं, आणि आपल्या आजूबाजूचे लोकांना आपलंसं करून तुमचं जे नेटवर्क आहे ते अधिक सुंदर करावं. तुम्ही तुमचं नेटवर्क सुंदर केलं, तुम्ही तुमचे इंटरपर्सनल रिलेशन दृढ केले, तर तुमचं जग सुद्धा सुंदर होईल. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच सर. विद्यार्थ्यांमध्ये जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही हँड रेज करू शकता, किंवा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ते प्रश्न टाईप करू शकता. सर, सानिका यांचा प्रश्न आहे की नेटवर्किंग मध्ये किती लोकांना आपण ओळखतो यापेक्षा किती लोकांचा आपल्यावर विश्वास आहे हे महत्वाचे आहे का, आणि तो विश्वास निर्माण करण्यासाठी कोणत्या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत? ओके, चांगला प्रश्न विचारला. बऱ्याच वेळा असं एक म्हण आहे की सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा, अशी आपण म्हण म्हणतो. किंवा अजून एक अशी म्हण आहे की
एक ना धड भाराभर चिंध्या. पण माझं याच्यामध्ये एक वेगळं मत आहे. मला असं वाटतं की कोण किती जवळ आहे, कोण किती लांब आहे, कोण किती चांगला आहे, कोण किती वाईट आहे, कोण किती योग्य आहे, कोण किती बरोबर आहे, हा विषय, कोण किती फायद्याचा आहे, कोण किती गैरफायद्याचा आहे, कोण जवळ आहे, कोण लांब आहे, एवढा धोरणात्मक विचार इंटरपर्सनल रिलेशन आणि नेटवर्किंग स्किल वाढवताना करायचा नाही. एक फाटका माणूस जरी भेटला, एखादा विद्यार्थी जरी भेटला, किंवा एखादा गावातला साधा माणूस जरी भेटला, तरी त्याच्याशी बोलायचंय, त्याची विचारपूस करायची, आणि गरज पडली तर त्याला सांगायचंय की बाबा तुमचा नंबर द्या, मी सेव्ह करतो, करते. आणि त्याला सुद्धा आपला नंबर द्यायचा आहे आणि सांगायचंय की तुम्हाला काय अडचण लागली, मी हे असं असं करते, करतो, नक्की फोन करा, धन्यवाद, आपल्याला भेटून आनंद वाटला, झालं, नेटवर्किंग तयार झालं. पण प्रत्येक वेळेस जर आपण प्रत्येक गोष्ट तपासत बसलो तर मग मात्र नेटवर्किंग तयार होत नाही. आणि आज असलेला राव उद्या रंक असतो, आणि आज असलेला रंक उद्या राव असतो. आज असलेला फाटका माणूस उद्या मोठा झालेला असतो, आजचा मोठा माणूस उद्या फाटका झालेला असतो. पुढे सर, पुढचा प्रश्न आहे की आजच्या डिजिटल युगात प्रत्यक्ष संवाद कमी होत असताना आंतरवैयक्तिक संबंध मजबूत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यावे? ओके, बरोबर आहे. कारण आजचे जे संबंध आहेत ते आपण आजचे जे संबंध आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे की बऱ्यापैकी व्हर्च्युअल स्वरूपाचे संबंध तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला माहित पण नसतो तो आपला फेसबुकवर मित्र असतो, आपल्याला माहित पण नसते ती आपली फेसबुकवर मैत्रीण असते. आणि असे संबंध गरजेचे नाहीत किंवा आवश्यक नाहीत असं मी म्हणणार नाही, परंतु टोटली त्याच संबंधांवर, त्याच रिलेशनवर अवलंबून राहणं तेवढं आपल्याला फायद्याचं नाही. मग जर तुम्हाला आंतरवैयक्तिक संबंध जर वाढवायचे असतील तर तुम्ही सातत्याने सामाजिक उपक्रमामध्ये, वेगवेगळ्या उपक्रमामध्ये इन्व्हॉल्व राहिलं पाहिजे. समजा अॅन्युअल डे आहे कॉलेजचा, तर तिथे तुमचा वावर पाहिजे. एखादा प्रोग्राम आहे, बक्षीस वितरण प्रोग्राम आहे, तिथं तुमचा वावर पाहिजे. कॉन्फरन्स आहे, तिथं तुमचा वावर पाहिजे. एखादा लग्न समारंभ आहे, तिथं तुमचा वावर पाहिजे. एखादी मीटिंग आहे सोसायटीची, तिथं तुमचा वावर पाहिजे. म्हणजे जिथे जिथे मॉब असतो, जिथे जिथे जास्त लोक असतात, तिथे तिथे आपण जायला पाहिजे. आपण तिथे जायला सुरुवात केली की जास्त लोक भेटतात. जास्त लोक भेटली का जास्त संपर्क वाढतो. जास्त संपर्क वाढला की लोकांची जास्त मदत होते, आणि जास्त मदत झाली की आपला जास्त विकास होतो. तर पुढे मुरेंद्र यांचा प्रश्न आहे की आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीशी बोलायला गेलो तरी तो समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नसतो. आपण कितीही बोलायचा प्रयत्न केला तरी तो टाळण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी काय केलं पाहिजे? व्हेरी गुड. बऱ्याच वेळा आपलं जे व्यक्तिमत्व जे आहे ना ते खूप मॅटर करतं. जसं मी म्हणतो ना की तुमचे पर्सनॅलिटी ज्या गोष्टी आहेत पर्सनॅलिटीच्या, म्हणजे तुमचा चष्मा, तुमचं केसांची स्टाईल, तुम्ही घातलेला ड्रेस, तुमच्या पायात असलेले बूट, त्याच्यानंतर तुमचं असलेलं कम्युनिकेशन स्किल, आणि त्याचबरोबर तुमच्याकडे असलेली कौशल्य, ह्या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे व्यवस्थित असल्या ना तर तो लोक तुमच्याशी बोलायला तयार होतात. पण तुमची पर्सनॅलिटी व्यवस्थित नाही, तुम्ही त्याच्यावर काम करत नाही, तुमचा ड्रेस सेन्स व्यवस्थित नाही, तुमचे केस चुरगळलेले आहेत, तुमचा चष्मा व्यवस्थित नाही, तुम्ही व्यवस्थित बोलत नाही, तुमच्या बोलण्यामध्ये नम्रता नाही, तर मग लोक तुमच्याशी का बोलतील? आणि त्याच्यामुळे प्रश्न अत्यंत चांगला आहे की लोकांनी तुमच्याशी बोलण्यासाठी, लोकांनी तुमच्याशी इंटरपर्सनल रिलेशन तयार करण्यासाठी, लोकांनी तुमच्या नेटवर्कमध्ये त्यांना घेण्यासाठी तुमचं व्यक्तिमत्व स्वीकारण्याजोगं असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनी पहिलं स्वतःच्या
पर्सनॅलिटीवर काम करा, स्वतःची पर्सनॅलिटी व्यवस्थित बनवा. मग लोकच पुढे होऊन तुमच्याशी दोस्ती करतील, मैत्री करतील, तुमच्या नेटवर्कमध्ये ते भर घालतील. नक्कीच सर. पुढे शेवटचा प्रश्न की स्ट्रॉंग नेटवर्क आणि लार्ज नेटवर्क यापैकी करिअरसाठी अधिक महत्वाचे काय आहेत? मला वाटतं की स्ट्रॉंग नेटवर्क इज ऑलवेज इम्पॉर्टंट फॉर करिअर डेव्हलपमेंट. आणि त्यामुळे स्ट्रॉंग नेटवर्क आणि लार्ज नेटवर्क असं आपण बायफर्केशन करू शकत नाही. बट फॉर करिअर डेव्हलपमेंट युअर नेटवर्क ऑलवेज हेल्प टू यू टू मूव्ह फॉरवर्ड. आणि त्यामुळं सातत्याने, जसं आता करिअर कट्टा हा सुद्धा एक नेटवर्कचाच प्रकार आहे. दिस इज वन ऑफ द नेटवर्किंग की जे ऑल ओव्हर महाराष्ट्र कार्यरत आहे. आणि ह्या नेटवर्कशी कनेक्ट होऊन मी तुम्हाला इथे लेक्चर देतोय, हा सुद्धा त्याचाच पार्ट आहे. आणि त्याच्यामुळे करिअर कट्टा हेच नेटवर्किंगचं माध्यम आहे. आणि त्याप्रमाणे जसं आपण करिअर कट्ट्यातून एकमेकाला कनेक्ट होतोय, तसं आपल्या स्वतःचा सुद्धा एक नेटवर्किंग पॉइंट पाहिजे की ज्याला अनेक लोक जोडलेली आहेत. मला सांगायला आवडेल की आज जर तुम्ही माझ्या मोबाईलमध्ये किती कॉन्टॅक्ट सेव्ह आहे असा जर साधारण प्रश्न विचारला, तर जवळपास 15,000 लोकांचे नंबर माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आहेत की ज्यांच्याशी मी कदाचित 3 वेळा 5 वेळा बोललेलो आहे. लोक फोन करतात, विचारतात. आणि ते याच्यामुळे विचारतात की त्यांना खात्री आहे की बाबा या माणसाला जर आपण विचारलं तर आपल्याला उत्तर मिळेल. आणि माझ्या बाजूनीच नाही तर त्यांच्या बाजूनी याच्यासाठी प्रयत्न होतात. आणि मीही जेव्हा कुणाच्या संपर्कात येतो त्यावेळेस तो लहान माणूस असो, मोठा माणूस असो, छोटा माणूस असो, मी त्याला तेवढंच नम्रतेने त्याची विचारपूस करतो. जमलं तर त्याचा फोन नंबर सेव्ह करून घेतो आणि काही गरज पडली तर त्याला कॉन्टॅक्ट सुद्धा करतो. धन्यवाद सर. सर, आजच्या सत्रासाठी मी आपले मनपूर्वक आभार मानतो, कारण आपण वेळात वेळ काढून हे सत्र सर्वांसाठी घेतलं. आजच्या या सत्रामध्ये आपण आंतरवैयक्तिक संबंध आणि नेटवर्किंग कौशल्य अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. आजच्या सत्रातून प्रभावी संवाद, परस्पर संबंध निर्माण करणे, विश्वासाचे नाते जपणे आणि आपल्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्यात योग्य नेटवर्किंगचे महत्व याविषयी निश्चित आपण उपयुक्त विचार किंवा मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं. या प्रेरणादायी आणि मार्गदर्शनासाठी मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच संपूर्ण करिअर कट्टा टीमचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या सत्रासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, समन्वयक, उपस्थित मान्यवर यांचेही मनपूर्वक आभार मानतो. ट्रान्सफॉर्म युअरसेल्फ या संकल्पनेतून सुरू असलेल्या या संवाद शृंखलेतील प्रत्येक सत्रामध्ये आपल्याला सकारात्मक परिवर्तन घडवण्याच्या दिशेने आपण प्रवास करत आहोत. आणि आजचे हे मिळालेले ज्ञान ऐकण्यापुरते मर्यादित न ठेवता आपण ते आपल्या दैनंदिन जीवनात आणि भविष्यातील वाटचालीत प्रत्यक्षात आणून या सकारात्मक विचारासह आज आपण या सत्राची सांगता करत आहोत. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.